आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार का हा सवाल आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2003 ची पुनरावृत्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जून मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव केला जाणार अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, आपण पाहतोय शिवसेनेमध्ये मोठे बदल होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? कृष्णा, आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठे बदल होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट या संदर्भात? सेजल, असं झालं तर ठाकरे गटामध्ये हा मोठा बदल म्हणावा लागेल, कारण 2003 मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा सुद्धा महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती। त्याची घोषणा त्या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये अशा बदलाचे संकेत जे आहेत ते दिले जात आहेत। जूनमध्ये शिवसेना ठाकरे गटाची कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष नेमलं जाईल आणि तसा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला जाईल, तशा पद्धतीचा प्रस्ताव मांडला जाईल अशी देखील माहिती मिळते आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष पदावरती झाल्यानंतर पुन्हा ठाकरे गटामध्ये आदित्य ठाकरे हे त्या काळामध्ये स्वतःची अशी टीम तयार करतात का, किंवा तशा पद्धतीचं संघटन किंवा तशा पद्धतीची सगळी तयारी करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 2003 मध्ये जेव्हा शिवसेनाच्या कार्याध्यक्षपदी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचे कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केलेली होती तेव्हा बाळासाहेब हयात होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय झालेले होते आणि त्यानंतर राजकारणामध्ये टप्प्याटप्प्यानं उद्धव ठाकरेंचं काम हे महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं, स्वतः ठाकरे गटातल्या सगळ्या नेत्याने पाहिलेलं होतं आणि त्याच पद्धतीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा आता या शिवसेनेमध्ये होईल असं देखील बोललं जात आहे। तशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून कळते आहे। मात्र जून महिन्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचा प्रस्ताव हा सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मांडला जाईल आणि तो एकमतानं मंजूर होईल असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे जूनमध्ये जर कार्यकारिणीमध्ये शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नेमणूक झाली तर आदित्य ठाकरे यांची येत्या काळातली महत्त्वाच्या पदावरती आल्यानंतर कशा पद्धतीने धन्यवाद कृष्णा दिलेल्या सर्व अपडेटसाठी।